जेव्हा पानात येते कुर्मापुरी तेव्हाच लग्नाला येते खरी गोडी. लग्नाची पंगत आठवायला लावेल अशी कुर्मा रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत. अगदी पंक्तीतली चव जिभेवरती रेंगाळेल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण इथे आता रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपण अगोदर साहित्य पाहून घेऊ. इथे सर्व भाज्या एकाच वाटीने मोजून घ्यायच्या आहेत. इथे मी वाटाणा, पनीर, फ्लावर आणि बटाटा घेतला आहे. तुम्ही तुम्हाला हव्या तशा भाज्या ॲड करू शकता. वाटण्यासाठी ओलं खोबरं, टोमॅटो, कांदा घेतलेला आहे. आलं लसूण. इथे मी तुम्हाला फक्त साहित्य सांगत आहे, त्याचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर इथे फोडणीसाठी चमचाभर जिरे, हळद, खडे मसाले 2-3 घेतलेले आहेत. 2 वेलची, 4 काळी मिरी, 2 लवंगा. इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. इथे आपण कोथिंबीर थोडीशी वाटणामध्ये घालणार आहोत आणि बाकीची भाजीमध्ये. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 2-3 तमालपत्र घेतलेले आहेत फोडणीसाठी. 7-8 काजू घ्यायचे आहेत. काजूची पेस्ट करून भाजीमध्ये वापरल्यानंतर छान दाटसरपणा येतो कुरम्याला. फोडणीसाठी आणि भाज्या तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. लाल तिखट आपण जे प्रत्येकजण घरगुती वापरतो तेच लाल तिखट आहे. यानंतर आपण वाटण करून घेऊया. यासाठी मी ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र बारीक करून घेणार आहे. छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची, एकदम मऊ, जेणेकरून भाजीला आपल्या छान चव आणि दाटसरपणा येतो. तर मी ते तेल गरम करून घेणार आहे. तेल आपल्याला आपण भजी तळायला घेतो तसं तेल घ्यायचं आहे तेवढ्या प्रमाणात, म्हणजे आपल्या भाज्या छान खरपूस अशा तळून निघतात. तर सर्वात अगोदर मी बटाटा तळून घेत आहे. आपल्याला या भाज्या भाजण्यासाठी म्हणजे तळण्यासाठी कमीत कमी 5 मिनिटाचा वेळ द्यावा लागतो, म्हणजे त्या शिजायला हे नंतर भाजीमध्ये वेळ लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता इथे मी बटाटा छान असा खरपूस रंगावरती भाजून घेतलेला आहे. आता मी तो काढून घेते आणि साईडला एका भांड्यात ठेवून देते. त्यानंतर उरलेल्या सर्व भाज्या आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. तर आता मी बटाटा साईडला काढून घेतलेला आहे. आता आपण फ्लावर तळून घेऊयात. भाज्या छान अशा तळून घेतल्यानंतर त्या शिजायलाही वेळ लागत नाही आणि चवही एकदम अप्रतिम येते. अगदी हॉटेलमधून भाजी मागवली की काय असा प्रश्न पडेल. आपल्याला ही भाजी जराशी वेळ खाऊ वाटत असेल, पण तसे नाही. 7 ते 8 लोकांसाठी अर्धा तासामध्ये आपला कुर्मा तयार होतो. फक्त भाज्या तळून घेण्यासाठी सुरुवातीला 15 ते 20 मिनटं लागतात. प्रत्येक भाजीला 5-5 मिनटं. नंतर पुढच्या 10 मिनटात आपली कुर्मा भाजी तयार होते. तर इथे मी भाज्या तळून घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घातले आहे, जेणेकरून पनीर असे सॉफ्ट राहील. त्यानंतर जास्तीचे जे तेल आहे ते मी साईडला काढून घेतले आहे. फोडणीपुरते तेल ठेवायचे, त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे, तमालपत्र, थोडेसे जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा. इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया. टोमॅटो हे छान सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. थोडेसे स्मॅश करायचे, म्हणजे भाजीमध्ये ते दिसून येणार नाही. याच्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, जसे प्रत्येकाच्या घरी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घालतात त्याप्रमाणे. याच्यानंतर आपण वाटण घालूयात. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे.
पुढच्या 2 ते 3 मिनटामध्ये वाटण आपले छान परतून होते, त्याला तेल सुटायला लागते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे वाटण आपण परतून घेईपर्यंत थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं. गरम पाणी घातल्याने भाजीला चव छान येते. इथे आपला मसाला छान भाजून झाला आहे. मी थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. तोपर्यंत पाणीही छान उकळलेलं आहे. आता हे गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं आहे. 1 ते 2 वाट्या पाणी घालायचं, म्हणजे भाजी खूप पातळ होणार नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता मी पाणी थोडंसंच वापरलं आहे. आपण मगाशी भाज्यांमध्येही थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता छान मिक्स करून भाज्या आपण याच्यामध्ये घालूया आणि छान अशा भाज्या मिक्स करून झाकून 5 मिनटं भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. भाज्या 5 मिनटं शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला काजूची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मग असे आपण जे 8-10 काजू घेतलेले होते ते भांड्यात घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान मऊ अशी पेस्ट झालेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला भाजीमध्ये घालायची आहे. तर भाज्याही आपल्या 5 मिनटात शिजलेल्या आहेत बऱ्यापैकी. आता याच्यामध्ये पेस्ट घालायची. काजूची पेस्ट घातल्याने भाजीला कलरही छान येतो आणि चवही अप्रतिम येते. अगदी हॉटेलसारखी भाजी वाटते. आणि ज्याच्यात आपण पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तेही पाणी भाजीमध्ये ओतून घ्यायचं. आता आपली भाजी तयार होत आलेली आहे. फक्त आणखीन 5 मिनटं वेळ लागेल भाजी होण्यासाठी. तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार आहे आपली लग्न पंक्तीतील कुर्मा भाजी. ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना, मोठ्यांना, सर्वांना ही भाजी खूप आवडेल. तुमची ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये.